हॅलो सखी, सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण चमचमीत आणि झणझणीत कट वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्याआधी सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाजूलाच बेल आयकॉन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज ताबडतोब तुम्हाला पाहता येतील. सुरुवातीला कट वड्यासाठी कट बनवायला घ्यायचा आहे. त्यासाठी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. तो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर झाला की बाकीचं साहित्य सुद्धा भाजून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित भाजत आलेला आहे. आता बाजूला करायचा आणि यामध्येच खोबरं भाजून घ्यायचं आहे. तेलामध्ये खोबरं चांगलं तळून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं लालसर झालं की यामध्ये अर्धा इंच अद्रक, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 छोट्या हिरव्या मिरच्या, 2 बेडगी मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. बेडगी मिरचीमुळे रश्श्याला छान रंग येतो आणि तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरी चालतील. यामध्ये थोडे मसालेसुद्धा घालायचे आहेत. मी प्रत्येकी 3 लवंग आणि मिरी घेतलेले आहेत. छोटा दालचिनीचा तुकडा, अर्ध चक्री फूल, 1 हिरवी वेलची, 1 तेजपत्ता आणि अगदी थोडंसं लाल फूल घेतले. अर्धा चमचा खसखस आणि 1 ते 1.5 चमचा तीळ घेतलेले आहे. अर्धा ते 1 मिनिट मंद गॅसवर सेपरेट भाजून घ्यायचं आणि नंतर कांद्यामध्ये मिक्स करून थोडा वेळ सगळं एकत्रित परतून घ्यायचं आहे. 1 चमचा धना पावडर घालून घ्यायचे आहे. तुम्ही अख्खे धने घातले तर अजून भाजीला छान चव येईल. आणि मिक्स करून थंड झाल्यावर जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं. एका पातेल्यामध्ये तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं. थोडासा हिंग घालायचा, कढीपत्ता घालून घ्यायचा आणि 1 बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये चांगला लालसर परतून घ्यायचा. कांदा चांगला लाल परतला की त्यामध्ये 1 छोटा कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो जास्त नाही घालायचा. मी 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो सॉफ्ट झाला की यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. काश्मीरी लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, छोटा 1 चमचा आणि 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे. थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे, अर्धा चमचा आणि थोडा वेळ मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. आणि हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तळाला अजिबात लागू द्यायचं नाही. वाटल्यास 1 ते 2 चमचे पाणी मिक्स करायचं. वाटण जितकं चांगलं परतलं जाईल तितकी कटाला तरी छान येणार आहे. रंगसुद्धा छान येणार आहे. तुम्ही हा कट प्लेनसुद्धा ठेवू शकता काही न घालता, किंवा तुमच्या आवडीचे थोडेसे मोड आलेले वाफवलेले कडधान्य यामध्ये घालू शकता. मी सुद्धा वाफवलेले थोडेसे कडधान्य यामध्ये घालून घेतलेले आहेत. चांगलं मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता ते गरम पाणी आणि कडधान्य शिजवलेलं पाणी यामध्ये घालून घेणार आहे. आणि हा कट पातळच असतो, खूप घट्ट नाही करायचा. कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. म्हणजे भाजीला छान चव येते. याला 1 उकळी आली की गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर 6 ते 7 मिनिटे कट चांगला उकळू द्यायचा आहे. आता 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत आणि आपला कटसुद्धा चांगला उकळलेला आहे. आता यामध्ये पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे
आणि गॅस बंद करायचा. आपला तर्रीबाज कट तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता वडे बनवण्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालताना काळजीपूर्वकच घालायचं आहे, कारण रश्श्यामध्ये सुद्धा मीठ असणार आहे आणि भाजीमध्ये सुद्धा मीठ असणार आहे. थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा. अगदी थोडासा हिंग घालायचा आहे. थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. पिठामध्ये हळद थोडीशीच घालायची, जास्त झाली तर वड्यांना जास्त लाल रंग येतो. आणि 2 चिमूट सोडा घालून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम नाही घालायचं. आणि वड्यासाठी योग्य असं बॅटर तयार करून घ्यायचं. आता 2 मिनिटे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे वडे छान हलके होतात आणि रंगसुद्धा छान येतो. वड्यासाठी परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ खूप घट्टही करायचं नाही किंवा खूप पातळही नाही करायचं. आवरणाची तयारी झालेली आहे. आता बटाट्याची भाजी बनवायला घ्यायची. थोड्याशा तेलामध्ये राई, जिरं, हिंग आणि हळद घालून घ्यायची आहे. हिरवी मिरची, अद्रक आणि लसणाचा खरडा करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा. कढीपत्ता घालायचा आणि अगदी थोडा वेळच हे परतायचं आहे. लगेचच यामध्ये कुस्करलेले बटाटे घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि हे मिश्रण मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं. आणि भाजी खूप परतण्याची गरज नाही, अगदी थोडा वेळच परतायची आहे. आणि कोमट झाल्यानंतर यामध्ये कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची आणि याचे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे. भाजी खूप छान झालेली आहे, त्यामुळे वडेसुद्धा खूप छान होणार आहेत. आता तेल तापलेलं आहे. तेलामध्ये अशा प्रकारे वडे सोडायचे आहेत आणि एका वेळी व्यवस्थित तळले जातील इतकेच वडे सोडायचे आहे. एक बाजू व्यवस्थित तळली की उलटून घ्यायचे. वडे जेव्हा तेलात सोडतो तेव्हा गॅस थोडासा कमी करायचा आहे, खूप कमी नाही करायचा. आणि फुल गॅसवर वडे तळले तर लाल होतील, व्यवस्थित तळले जाणार नाहीत. त्यामुळे गॅस थोडासा कमी करूनच वडे तळायचे आहेत. पिठामध्ये फक्त चवीपुरतं मीठ, ओवा आणि थोडा सोडा घातलेला आहे आणि अगदी थोडीशी हळद घातली. वड्यांना खूप छान रंग आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित वडे तळले आहेत. आता हे वडे काढून घ्यायचे आहेत. आपला वड्याचा कट खूप छान झालेला आहे आणि आता वडेसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत. आणि वडा पावासोबत किंवा ब्रेडसोबत खाल्ला जातो, छान लागतो. आणि गरमागरम चपातीसोबतसुद्धा चांगलाच लागतो, जर तुम्हाला पाव खायचे नसतील तर. महाराष्ट्रातील लोकप्रिय अशी ही डिश आहे कटवडा. याआधी मी वडापाव, मिसळपाव, पावभाजी या रेसिपीसुद्धा टाकलेल्या आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. सगळे वडे आपले तळून झालेले आहेत. डिशमध्ये गरमागरम कट घालून घ्यायचा. छान तर्रीबाज असा कट झालेला आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. आता यावर वडे घालून घ्यायचे. वडे ठेवायचे आणि वड्यांवर वरतून थोडासा कांदा, थोडीशी शेव आणि कोथिंबीर घालून घ्यायची. अशी डिश पाहून तोंडाला नक्कीच तुमच्या पाणी सुटलं असेल. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कटवडा नक्की बनवून बघा आणि तुमचा कटवडा कसा झाला आहे ते कमेंटद्वारे सांगा. आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाजूलाच बेल आयकॉन असते किंवा घंटी असते, तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहायला मिळतील. थँक्यू. बाय.